निफाड येथे उगाव रोडवरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला निफाड पोलिसांनी शिताफीने पकडलं असून यापूर्वी निफाड येथील एटीएम फोडल्याची कबुली त्यांनी दिली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी अधिक माहिती दिली। रविवार दिनांक 11 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सचिन ढेपले वय वर्ष 40 राहणार नांदुर्डी रोड निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक याने बँक ऑफ महाराष्ट्र उगाव रोड निफाड शाखा येथील एटीएम केंद्रात लोखंडी कटावणीच्या आणि स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम कॅबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करून एटीएम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्रा वाकवून एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी निफाड पोलिसांना सायरनचा आवाज आल्याने बँकेचे लँडलाईनवर फोन आल्याने क्षणाचाही विलंब न लावता निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक सदर ठिकाणी पोहोचले। त्यावेळी चोरट्यांनी नकली पिस्तूलचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी चोरट्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विचारपूस करता त्याने निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडण्याची कबुली दिली। फिर्यादी आणि दिलेल्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर, सरकते पोलीस शिपाई जाधव, सारंगधर चकोर जाधव यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील करीत आहेत। NCN न्यूजसाठी तुषार झेंडपळे निफाड।